सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांनी टीका केली। मांसाहार चालतो म्हणणाऱ्यांचा देव मशिदीत असावा, मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो असं सुळेंनी विधान केलं होतं आणि त्यावर पडळकरांनी टीका केली आहे। बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही। आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा, दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे, कुणाला आपण कुणाला मिंदे नाही, जो है डंके की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा, बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला। वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण। आता काल परवा एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं, पांडुरंगाला मटण चालतंय, म्हणजे आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय। अरे मग आमच्या तर पांडुरंगाला मटण चालत नाही, आम्ही सगळे वारकरी आहोत, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो। अरे आता असं बोलणं सुद्धा आम्हाला योग्य नाही। मग तुमचा नेमका कुठला देव आहे की ज्याला मटण चालतंय? मला वाटतं तो मशिदीमध्ये असावा, तो त्यांचा देव असावा, ते त्याला मानत असतील किंवा त्याला ते मटण चालत असेल। म्हणजे तुम्ही वारकऱ्यांची मनाचं खच्चीकरण करण्याचं हे अशी सहज स्टेटमेंट केलेली नसतात। मताच्या राहिलेल्या राजकारणासाठी कोणी कुठल्या स्टेजला जाईल हे